सुद्धा माहिती होतं, पण आता सत्ता आल्यानंतर सोपं झालं म्हणून हे करण्यात आलेलं आहे. मात्र यापूर्वी पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये शीतल तेजवानी यांचं नाव आपण समोर बघितलेलं होतं की पॉवर ऑफ अटॉर्नी चेंज झाली का? निलेश मगर यांनी या पॉवर ऑफ अटॉर्नीचं नेमकं काय केलं? 2006 मध्ये शीतल तेजवानींनी पॉवर ऑफ अटॉर्नी 89 केल्या होत्या, त्या थेट गायकवाड कुटुंबाबरोबर केलेल्या. पण 2018 मध्ये स्वतः जसं मी म्हटलं की राष्ट्रवादीला ही जमीन अडकवून ठेवायची होती, म्हणून ती जमीन अडकवून ठेवण्यासाठी त्यांनी कुळाबरोबर, म्हणजे खरं तर ती वतनची जमीन, वतनाच्या जमिनीवर कूळ लागलंय आणि त्या कुळाबरोबर जर त्यांनी असा व्यवहार करून ती नुसती अडकवून ठेवली आहे. हे इतकं कॉम्प्लेक्स आहे की साध्या माणसाच्या डोक्यात सुद्धा जाणार नाही, पण या राजकारण्यांच्या बरोबर डोक्यात जातं आणि हा त्यांचा जमिनी लाटण्याचा एक मोडस ऑपरेंडी आहे. निलेश मगर यांचे बाकीचे पण कारनामे आहेत असं तुम्ही म्हणताय. निलेश मगर हे मोठं प्रस्थ आहे, ज्या पद्धतीने मगरपट्टा सिटीचं तुम्ही नाव घेता आहात. त्यांनी या सगळ्या प्रकरणातला त्यांचा रोल अजित पवारांच्या फेवरमध्ये झुकावा असे काही प्रयत्न केलेत का? ते कसे केले? आत्ताच्या घटकेला मी जसं म्हटलं की मी एक 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 खुलासे करत जाईल. आत्ताच्या घटकेला हा खुलासा पहिला, याच्यानंतर इतर किती काय काय त्यांनी केलं याच्या हळूहळू खुलासे होतील. पण आत्ता हीच जमीन, हाच 88 नंबरचा गट 1 ते 26 सेम, म्हणजे त्याच्यात काहीही फरक नाही. मुंबई सरकार लिहिलेला तोच 7/12 आणि याच्यात सरळ दिसतंय की आधी सत्ता नव्हती म्हणून मिळवला नाही, आत्ता सत्ता हातात आली म्हणून थेट मुलाच्या नावावर, त्याच्या कंपनीच्या नावावर ही जमीन घेण्यात आली. माझ्याकडे त्यांच्याच कंपनीच्या नावावर घेतलेले अनेक जमिनींचे खुलासे आहेत, जे खरं तर मी घेऊन अमित शहा यांना दाखवायला गेले होते. पण भाजपला बहुतेक भ्रष्टाचार विरोधी जे लढतात त्यांना भेटायला वेळ नसेल, पण भ्रष्टाचार करणाऱ्यांना भेटायला वेळ आहे, हे याच्यावरनं स्पष्ट दिसतंय. हा नवीन आहे. मी ते ताबडतोब करून सुद्धा टाकलेलं आहे. खाजगी समिती पुढे हे डॉक्युमेंट्स पाठवून सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांनी यांना बोलवावं, हे तर थेटच आहे. म्हणजे प्रश्नच नाही. या निलेश मगरांनी का ही 2018 म्हणजे उपमहापौर असताना, कायदा त्यांना व्यवस्थित कळत असताना, त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असताना, त्यांना जेव्हा माहिती आहे की वतनाची जमीन आहे, त्याच्यात 7/12 थेट लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे आणि ती रिग्रांट करून घेण्यासाठीचे त्याचे सुद्धा सगळे ते राईट्स घेतात, याचा अर्थ त्यांना सगळंच माहिती होतं. आणि असून उपमहापौर असून आता पुण्याच्या जनतेला ठरवायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीत